तुमच्या सर्वांच्या समोर आज मी ताजा काजू काढून खाणार आहे. ताजा काजू. हां ठीक आहे, खाऊन बघा तरी लय भारी फळ येते. काजूचं फळ असं ते काय आहे? काजूचं फळ असते. समद्या झाडावर ओट वागळी ठेवा का समधी ओट वागळी इकडे हो का ह्या झाडावर समधी हो का समधी ओट वागळी बगल तिकडे ओट वागळी डांबरी रिफ्लेक्ट होती चेहऱ्यावर डायरेक्ट असं वाटायला लागलंय मला. चलो जाऊ दे आपली स्पीड बोट. आता आमची बघा आता आमचं कसं आहे. ओके मावशीचं जे गाव आहे का ना हे फुल्लं शेमडे गाव आहे. शेमडे तर या शेमडे गावामधल्या मावशी त्या आता एखादी पोरगी असते म्हणून असतं शेमडी पोरगी पण आजी समोरच महादेवाची पिंड आहे बघा. असं वाटतंय आता महादेव डोळे उघडतील असं वाटायला लागले भाऊ. भाऊ जसं जसं मी समोर निघालो ना तर तसं नाही उंच म्हणजे अशी खोल खोल होत निघाली. खोल बनवणाऱ्याला ना आपल्या कोणतं भाऊ 21 रुपये सलामी या बनव समोर जायला तेव्हा बिबट्या तेव्हा एकनाथजी शिंदे यांचं घर तुम्हाला दाखवतो. ही बघा बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम तापळात. स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. सध्याला आजचा व्हिडिओ काय ना काय वेगळा आणि खतरनाक नाही. हे येण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो काय हे येण्याच्या पाठीमागचं कारण 30 किलोमीटरला आम्ही इकडे कशामुळे सांगतो मला याच्या पाठीमागचं कारण एक जण तर रील बघितली. रील बघून इथं आलोय मी आणि रीलमधून सांगितलं की मिनी काश्मीर हे हाय ते हाय ते हाय. तर काहीच नाही भाऊ. इथं तर समजा पाणी सुकलंय खाली गेलंय असाच येऊन बसला या इथं. मला समजा झालंय काय करावं काय नाही ते. लय डेंजर काम होऊन बसतं. आता तुम्हाला दाखवतो आता नॉर्मल बघा का आता ह्यातमध्ये सूर्याचा प्रतिबिंब ह्यातमध्ये पडायला लागलंय बरं का. मेन गोष्ट काय आहे इकडे बोटिंग आहे. ते समजा इकडे बोटिंग क्लब आहे. आपले एक फॉलोअर भाऊ आहे त्याची बोटिंग क्लब आहे आणि त्याची बोटमध्ये आज आपण नाही तर थोडं शूट करणार आहे. सगळ्यात जास्त मेन गोष्ट की आपण आज इथं एक असं मंदिर आहे जी खूप जास्त एक आयलंडवरती तिथं जायचं आहे आपल्याला काय पण करून. ठीक आहे ना. तर आता काय करायचं ना आता 6 वाजले आहे ते येईल थोड्या वेळात. त्याचा काय नंबर नाही मिळालेला पण थोड्या वेळात येईल ती. नाचता त्याला चुकीच्या मला असं वाटतं की मी चुकीच्या टायमिंगला आलो इकडल्या भागात. चुकीच्या टायमिंगला पाणी समजा खाली गेले. पाण्याची ज्यावेळेस पातळीवर येईल ना त्यावेळेस इथे बघण्याजोगं असतं या. पण मग ते मिनी काश्मीर आहे. मिनी काश्मीर कसं आहे मिनी काश्मीर कसं आहे पण आहे. चला आता ड्रोन सीनच कळणार आपल्याला की मिनी काश्मीर आहे तरी कसं नेमकं. भाव यायचा होता 5:45 भाव आलेला आहे सध्याला 6:45. 1 तास लेट आहे भाव सध्याला. 1 तास लेट एकदम मस्त मध्ये. आता मी निघायला गेलो पण भाव मला नाही राव. मी आज समजा प्लॅनिंग केलं आहे म्हणलं जायला लागते आपला. ठीक आहे म्हणलं चालते जावं म्हणलं. आता एक प्लॅनिंगमध्ये एक ट्विस्ट आहे काय सांगा. आता मी आंघोळ करणं आहे तर मस्त धरणा आपलं नदीवर आंघोळ करतो. नदी म्हणतात ना काय म्हणते नदी म्हणते ना. ठीक आहे नदीवर आंघोळ करू मस्त मध्ये आणि त्यानंतर सायकल घेऊ भावाच्या घरी लावू. मग तिथं नाश्ता करू. नंतर मग निवांत भाऊची बोट आहे इथं. भाऊ लई मोठा माणूस सांगतो मला. भाऊच्या 25-30 बोटी इथे आहेत खाली. मस्त मध्ये बोट घ्यायची सनाट निघायचं भाऊ. आता
सामान समजा आवरून झालंय. आता जायचं आपल्या आंघोळीला तिकडे खाली. चला मस्त मध्ये आंघोळ करतो. भाव आला होता ना आता, तर आता एक काम करतो, आता आंघोळ बिंघोळ करतो एकदम मस्त मध्ये घरी जातो, नाश्ता करतो, मग नंतर बोटीनं फुट निघतो. अरे आज थोडे वेगळं वाटतं रे सायकल चालू आहे मला, वेगळं वाटतंय मला. असंच वाटतंय बऱ्याच दिवसात सायकल हातात घेतली पण रोज चालवतो या. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. जिंदगी हो तो ऐसी हो. मागाशी ड्रोन सीन मध्ये तर तुम्ही सर्वांना बघितलं असणार आहे की बाबा काय हितला लुक दिसतोय भाऊ. मी मागाशी ड्रोन कुठे पाठवला होता माहिती आहे का? हितनं 2 किलोमीटर लांब पाठीमागे त्या डोंगरावर जिथनं आपण आलतो. भाऊ काय व्ह्यू आलाय, काय सांगायचंय तुम्हाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे घर हे कल्ल्या साईडला आहे, जी की इथनं 4.5 किलोमीटरच्या आसपास आहे. जी इथनं तुम्हाला गाडी लोड करून जायला लागते. दरे म्हणून गाव आहे ते आहे. अरे एवढं जास्त भारी का नाही लोकेशन, एवढं भारी वातावरण आहे. चला भावांनो दिवस बघा ना काय बोला. ही बघा दिवस, सायकल बघा फुल लोडेड आहे, फक्त पुसणं नाही घेतली. हिथनं हिला घेऊ 30 किलोचं वजन आणि वरच्या साईडला जाऊ. चला समध्या झाडावर ओट वागळी इथे बघा, समधी ओट वागळी इकडं हो का, ह्या झाडावर समधी हो का, समधी ओट वागळी बगल तिकडं ओट वागळी. आणि मेन गोष्ट हो का, तारला चिटकून हो का मेले देवा. इथं 2, इथं 2 हो का, तिकडं 2 हो का, इथं मध्ये 2 अशी बघा हो का, सगळी हो का टोटल ओट वागळी सगळी हो का. मी तर हैराण झालो बा ह्या ओट वागायला बघून. एवढं मी जेवणात कधी एवढी ओट वागली नाही ते बघितली कधीच नाही. ती पिक्चरमध्ये शूटिंग असते ना, पिक्चरमध्ये शूटिंग सेम टू सेम तसं सीन आहे. हे तर म्हणतो काय एखादं काहीतरी फळ लागला असेल, एखादा माणूस तोडा जायचं चावायचं. चला आता आपण विशाल बोट क्लब म्हणून हे आपल्या भावाचं आहे, ठीक आहे ना. तर आपला भाव आपला दिवसभर फिरवणार आहे या. तर आला ना भावांनो, कधी पण यायचा, कधी पण न सांगता यायचं आणि मस्त फिरून जायचं. मी व्हिडिओमध्ये बघितलं भाऊ पाणी एवढं खाली गेलं. ही पाणी आहे ना, ही पाणी हे तासतं या. ही बघा किती खोल गेलंय पाणी. आणि मी ना भाऊ एकदम लो सीझनमध्ये आलो, एकदम लो सीझनमध्ये. हे भाऊ हे कितला बसतं एक बोट? ओके भावाला माहिती पण भाऊ सांगणार नाही आपल्याला, लक्षात राखून द्या, कारण की आपण बोट घेईल. तसं काय नाही. स्पीड बोट घे भाऊ आपल्याला, स्पीड बोट. बोट आहे आपली. ठीक आहे चला. ओके हे घोडा, अरे हा घोडा घेऊन निघालोय, घोडा आम्ही आज. चला आणि ह्या घोड्यात ना फक्त आम्ही दोघंच या. ला 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 ला. ओके येस ओके. अब आएगा असली माझा मेरा भाई, चलो. आमची तशी काय डेस्टिनेशन नसती मामा. आम्ही जिकडे जातो ना तिकडे हंगामा करून टाकतो. आमचं असंच असतं भाऊ. मामा नाही भाऊ म्हणतात नाही कुठं निघालाय, म्हणलं आमची काय डेस्टिनेशन नसते. म्हणलं तशी काय. ती बघा माणसं देवा ती बघा किती आली, ती बघा एका बोटीमध्ये तेव्हा तिकडं आली ती माणसं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हो चालो चल. ओके आपण म्हणून चालू झाली पाहिजे जरा. लगा रे, अरे काय चालते बोट, आई शपथ. आईला भावनं पहिल्यांदा एवढ्या स्पीड मधल्या बोट मध्ये बसलोय, एवढं भारी वाटतंय का नाही सांगतो. अरे वा अरे वा. आपण जगभावला वर सोडणार नाही आणि जगभावच्या डोळ्याने तुम्ही मस्त बघा कसं वाटतंय ती. चला
हा हा काय लागतं तुम्हाला हा 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 ती गेट दिसते थोडं. हा थोडं गेट सारखं आणि त्याच्या बाजूला ती झाडं दिसत का नारळाची, हा. सगळी शेती त्यांची इकडे आजूबाजूला. हा का? हो. एकनाथजी शिंदे यांचं घर तुम्हाला दाखवतो. ही बघा तेव्हा इथं घर आहे बघा, ते घर आहे त्यांचं. हा भारी वाटतंय राव बघताना मला. हो म्हणजे मला विचार पडलाय त्यांचा राव, म्हणजे ती ह्या गावात होते पहिले, विचार पडलाय राव. जोक नाही ती बघा तेव्हा तिथं ताई आज आलो सहज आणि बघाय भेटतंय तेव्हा. हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता. एक लहान छोटंसं मूल होतं, ते त्यांना खेळत होते, रानामध्ये होतं बहुतेक त्यावेळी. हां हां राईट तेच आहे. हे तिकडलंच रस्ता आहे, तिकडलंच रान हे दिसतंय सेम टू सेम. तेव्हा नारळ शेती. राईट अरे ते व्हिडिओमध्ये ती नारळ शेती होती ती. हां राईट मी व्हिडिओ बघितला होता, ते लहान मुलाला खेळत होती तेव्हा ती नारळ शेती तेव्हा ती आहे. राईट मी तीच सीन बघितला होता. हां अच्छा डायरेक्ट हेलिकॉप्टर येतात ते. चॉपर त्यांचा हां उतरायचं डायरेक्ट हेलिकॉप्टर भाऊ. हां का हो. डायरेक्ट हेलिकॉप्टर नाही तर भाऊ. हां खतरनाक मराठी माणसा जलवास असतो डायरेक्ट हेलिकॉप्टर जाणे ना. चला पुढल्या दिशेनं जी हिकडची आहे ना ही, हा ती आहे कांदाटी नदी. हा कांदाटी आणि नदी. कांदाटी नदी. हा आणि ही जी आपण आलो नाही या साईडनी, हा. कोयना आणि सोळशी नदी आहे. कोयना सोशी. कोयना आणि म्हणजे ही कोयना म्हणजे ही प्रतापगडच्या पायथ्यापासून आलेली आहे ना, राईट हा 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 ती कोयना. वाली आहे. ओके हा. आणि इथून ह्यांचा 3 नद्या संगम होतो. ओके असं आहे काय. हो. आणि हे हे पुढून 40 ते 50 किलोमीटर पुढं हा. कोयना डॅमचे गेट्स आहेत, इथून पुढे जातं. इथून पुढं हो. पण आपल्याला तिकडे जायला परमिशन नाही. नाही. आपण तिकडे जाऊ शकत. अरे वासुड्याला जायला रस्ता आहे ना. हो. वासुड्याला वासुड्याच्या पलीकडं ते डोंगर दिसते का, हा. त्याच्या पलीकडं. ओके ती वासुडा किल्ला नाही भाऊ, ती म्हणजे एवढा खतरनाक आहे का नाही, एवढा खतरनाक. महाराजांना भाऊ ती खास काय त्यांना ठेवण्यासाठी बनवला होता की कधी घेऊच नाही कधी कोणाला. तर अशा ठिकाणं आणि एवढं जंगल आहे का नाही, म्हणजे एवढं ह्यातमध्ये एवढं प्राणी तर नाही, खोटं बोलत नाही. वाघन बिबट्या आणि एवढं जास्त आहे का नाही, हसवलं तर एवढे आहे का नाही विचारायचं नाही, एवढं जास्त आहे. आणि हिकडल्या साईडला आहे वासुड्याला जायला रस्ता, म्हणजे वासुड्याच्या पडल्या साईडला आहे. बघ आता आपल्या कोणीकडे जायचं. सरळ जायचं. ओके आपल्याला जायचं हिकडल्या साईडला. लेट्स गो. चलो चला. भावाची बोट एक नंबर बरं का. काय बोट पळते रे, खतरनाक बोट पळते या. हे आपलं लोकेशन आहे भाऊ, ह्या टापू आपल्याला जायचं. चला भाऊ आता उतरायची वेळ. जमिनीवर पाय ठेवला आहे फायनली 20 मिनिटानंतर ना, आणि पोहोचलेलो आहे आम्ही खतरनाक आयलंडवरती. हे पाहून घ्या तुम्ही. बोटीला थांबवायचं नियोजन चालू आहे भावाचं बघा. अरे खरंच तुम्ही भावा हो काय मी असं करायला लागलो असं ते बिबट्या बघून. खरंच भावा न समोर जायला जेव्हा बिबट्या तेव्हा ते बिबटे आहे म्हणजे स्टॅच्यू बिबट्याचा ते. भाऊ मी त्याला भिवून मी अचानक पाहायला लागलो मागं, पण बघितला ही थांबला एवढा मोठा, म्हणजे हा स्टॅच्यू म्हणायचं. असा राडा झाला माझ्यासोबत. लय भिलो राव लय भिलो. बघा ना किती मोठ्या बिबट्या आहेत तिथं. तुम्ही म्हणता तुम्ही मजाक लागलाय करायला. ही बघितलं ना, ही खरोखर वाटतं, एकदम खरोखर वाटतं भाऊ. म्हणजे एकदम रिअलिटी वाटते. हे गोंडा तर खरंच आहे. असं वाटतं ही बैल आत्ता पुढे असं वाटतं हे बैल. बनवणाऱ्याला ना आपल्या कोंड भाऊ 21 रुपये सलामी या बनवणाऱ्या माणसाला. काय बनवलंय राव, काय बनवलंय हे. खतरनाक एकदम खरोखर बनवलंय भाऊ. कसं बनवलं बघितलं का, रिअलिटी वाटते. मी तिकडं बघितलं मला वाटलं खरोखरच माणूस उभा आहे. एकदम भारी एकदम, म्हणजे बैलाला हात लावायला भ्या वाटतं. असं वाटतं खरोखर बैल असं वाटतं बैल मारायला आपल्याला. नंदी आहे ना, हा ह्या नंदीच्या एक्झॅक्ट समोर गुफेच्या आतमध्ये महादेवांची पिंड आहे. हा हा ह्याच्या एक्झॅक्ट गुफेच्या आतमध्ये खाली अच्छा म्हणजे गुफा इथं खाली गुफा आहे. आपण आता गुफेमध्ये जाणार आहे. ओके आणि ह्याच्या एक्झॅक्ट खाली ह्याच्या समोर म्हणजे हा का वरती गणपतीचं मंदिर हा. आहे. गणपतीच्या मंदिराच्या खाली महादेवांची पिंड आहे एक्झॅक्ट. हा खूप नंदी एकदम बाहेर, महादेवाची पिंड अंडरग्राऊंड आहे पूर्णपणे, आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहेत. म्हणजे विचार करा. आणि जगभावाला तर उडवून तुम्हाला दाखवणारच आहे की मी जगभावाच्या डोळ्याने एकदा. चला महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला ह्या अंडरग्राऊंड टनलमध्ये जायचंय. या माग चला या माग. वाव भाऊ कसली टनल आहे मोठी ही. अरे कसली टनल आहे ही. वाव कसं बनवलं असेल रे कोणी ह्याला. अरे वा भाऊ जसं मी समोर निघालो ना तर तसं नाही उंच, म्हणजे अशी खोल होत निघाली खोल. वा
आणि समोरच महादेवाची पिंड आहे बघा. हर हर महादेव, हर हर महादेव. असं वाटतंय आता महादेव डोळे उघडतील असं वाटायला लागले भाऊ. एवढं क्लिअर कट, किती क्लिअर कट बनवलंय बघितलं का. म्हणजे असं वाटतंय स्वतः महादेव बसतात एकदम, स्वतः रिएलिटीमध्ये असं वाटतंय. असा खरोखरच्या भागापाशी जाऊन नाही जमणार. ह्याला बघता बी वाटतंय आपल्याला. खरंच एवढा भाग असतोय मोठा भाग. मी स्वतः समोर बघितलाय वाघाचा पाय एवढाच मोठा असतोय भाऊ. थोडा नॉर्मल ह्याच्यापेक्षा मोठा असतोय. मामा डेंजर आहे रे भावलंय. असू द्या, पण भारी बनवलंय बरं का, लय भारी बनवलंय. मला आवडलेलं जास्त इकडं हे लोकेशन ना भाऊ. एकदा तरी व्हिजिट करायला लागते भाऊ, खरंच जीवनात यार एकदा तरी. किती शांती, असं वाटतं एक आयलंडवर आहे, छोट्याशा आयलंडवर आहे आणि एवढ्या समजा गोष्टी इथं बघायला येते ना, लय भारी वाटतंय. मला ना तुम्हाला एक झाड दाखवायचं. इथे झाडामध्ये झाडं उगवले असं म्हणणं आहे भावाचं. चला बघू. हां यार, पिंपळाचं झाड आहे, हां हे औदुंबर हां. आणि हे वडाचं झाड आहे आपलं. काय बोलतोय, हे एकाच ह्याच्यात 3 आले. खतरनाक यार. हे बघा बघा, हे बघा भाऊ, एका झाडामध्ये 3 झाड आलते भाऊ. एका झाडामध्ये 3 झाड. ही बघा, मी पहिल्यांदा बघतोय. आता आपल्याला बघायचं आहे काजू झाड. काजू झाड आता आपण दत्त महाराजांच्या इथे जाणार. ओके ठीक आहे, चला. तर भावांनो फायनली आपण जेगो भावाला ओढून एकदम पूर्णपणे रिकाम झाले. आता मला तुम्हाला दाखवायचं आहे भावांनो काहीतरी खतरनाक काजू. बरं ही काजू खाते कसा आहे सांग ना. अजून पिकला नाही. अच्छा अच्छा, हा काजू आहे. खाऊ घ्यायला कच्चा आहे तो. नाही बरोबर लागणार. अच्छा हा काजू असते ह्याच्या आतमध्ये ही काजू. ह्याच्या आतमध्ये या. हो. अच्छा ह्याच्या आतमध्ये काजू, हे मला माहित नव्हतं. पण ही काजू आहे. मी जिंदगीत पहिल्यांदा काजू झाड बघितलंय. एक कुठेतरी बघितलं, एक पिवळं लाल दिसलं मला, कुठेतरी लाल दिसलं मला. हे वरचं फळ अरे तो नाही, ते पिकतं पूर्ण. हा सेम तसं होतं. ते का झालंय आता तयार. ते वरचं का हा काढायचं त्याला. हा काढा. एक मिनिट रे. हा तुमच्या सर्वांच्या समोर आज मी ताजा काजू काढून खाणार आहे. ताजा काजू, ताजा काजू. अरे पडलं पडलं पडलं. ला 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 ला. अरे काय पिकलंय रे. अरे फोडू ह्याला. हां ते हे भाजून खायचं असतं. अच्छा हे कच्चं आहे अजून ना, याचं सुकवतात वगैरे ते पूर्ण. हे काजू आहे का. हो हा काजू आहे. हे बघा हे काजू आहे. मला वाटतं हे आतमध्ये आहे. नाही हे खातात की, हे वरचं खाऊन बघा. ह्याला नका, ते वरचं खावा. लय भारी फळ आहे ते, काजूचं फळ असं ते. काय आहे काजूचं फळ असते. नाही टेस्टी तर आहे बरं का थोडं, पण हे काही मला कम्फर्टेबल वाटत नाही. अजून पिकलं नाही ना, हे कच्चं आहे थोडंसं. वास आहे काय तुला. काय चाललं भाऊ आता मला हे असलं काजू आहे सर. अरे ती हाय काजू, पण ते लय बेकार लागलं रे. खाऊ याला. कच्चा आहे तो. कच्चा आहे, घाण लागले. ते काय लागतं ना, ते कडू असतं. मूड खराब. कडू आहे ना लय. अरे ते लय वेगळं लागलं. असू द्या, जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे भाऊ, त्याशिवाय अनुभव पण येत नसतो. या आंब्याचा आंबा तितकं काढलाय बरं का. आणि हे बघा आता पुरतो ह्याला. हे बघा ह्याला बोला आंबा. वा गोड आहे. गोड आहे ना. नको. रसवाईस पिळून आणलाय. हा रसवाईस पिळ्याला बरं ठीक आहे. मग कोकम सरबत कितीला असतं तुमच्याकडं. 25 रुपये. 25 रुपयाला का. ही घ्या. बरं ठीक आहे द्या.
आम्हाला 2 कोकम सरबत द्या देतो. आणि तुमच्या हातनं जरा चांगलं बनवा. भावांनो इथं आजी असते द्या आणि जर कधी आलो ना तुम्ही इकडं तर आजीच्या हातनं एकदा तरी कोकम सरबत नक्कीच प्या. अरे इथं नेटवर्क आलं जिओला. अरे फोन आलाय. आजीच्या हातून कोकम सरबत द्या आजी. जरा. चांगला कुठला ह्या तिथं असल्या ती बुटकुळ्या ह्या चाकाक्यात असल्या त्या काय म्हणतात त्याला तिथं सब्जा ते असं ते बुटकुळ्या टाका. मी त्याला बुटकुळ्या म्हणतो. हा ह्या बुटकुळ्या हे मस्त लागतं बरं खाऊन काय पण मला. हां आता डबल मजा. आता भाऊ डबल मजा वा. असल्या बीचवरती येऊन असल्या बुटकुळ्या प्यायच्या मजा वेगळी आहे. मावशी कोकम कशापासून बनतो? इकत आणतो आपण साताऱ्यात. कोकमाचं असतं काय करू काय काय माहितीये मला. शेमडे गाव आहे शेमडे. तर या शेमडे गावामधल्या मावशी त्या आता एखादी पोरगी असतं म्हणून असतं शेमडी पोरगी पण आजी जाऊ द्या असं द्या. आजीचा स्वभाव एक नंबर आहे. तुम्ही पण या आल्या कधी तर घ्या. ओके दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघायला लागलेलो आहे आपल्या जहाजकडे निघालो आहे. आम्ही समुद्री यानकडे आणि तिथनं ना आणि आम्ही आता निघालो आहे आमच्या पॉईंटला म्हणजे आपल्या घराकडल्या साईड निघालो आहे. सायकल पण तिकडेच द्या. मला असं वाटतं की मला महाबळेश्वरकडे जायला लागेल. बघू काहीतरी प्लॅन करायला लागेल कारण की नाही इकडे नेटवर्कच नाही इकडे काहीच नेटवर्क नाही इकडं. आणि मित्र यायचा आहे ना माझा ती यायचा 28 तारखेला. समजा नाही थांबावं का नाही डोक्याची भजी होऊन झाली पाक बसली. भावांनो तुमचा गणेश भाऊ आज बोट चालवतो या. चला अजून फास्ट पडत नाही. भावांनो ही पॉकलेंड बघा. पॉकलेंड भावांनो अख्खं पॉकलेंड पाण्यावर आहे बघा. हे बघा अख्खं पॉकलेंड पाण्यावरती बघा. काय टेक्नॉलॉजी वापरायला लागली तरी माणसं राहू. हे बघा तेव्हा अख्खं पॉकलेट पाण्यावरती राहू. मी जोक नाही राहू. हे बघा भावांनो बघा ह्यातमध्ये एवढ्या जास्त गाड्या लोड आहेत. द्या हे कोणत्या गाड्या लोड करते ती आणि ही आहे ना ही गाड्या तिकडे नेऊन सोडते इकडे नेऊन सोडते. बघा कसलं मोठं आहे बघितलं बाई लोक गाड्यामध्ये. अरे कसलं फास्ट चालतंय रे. कसलं फास्ट चालतंय बघा नाही. हे बघा बाप रे. ही बघा भावांनो बघा कसलं मोठं आहे कसलं फास्ट चालतंय. आणि मेन गोष्ट म्हणजे ही गाड्या लोड करून नेत आहे. तिकडे निघाले घेऊन का रे? तिकडे सातारा जवळ इथून. इथनं इकडे सातारा? हो इकडे सातारा म्हणजे इथून रोडनी जायचंय. बरं 2 तास लागतात गाडीला. अच्छा आज बघा कसं बसल्यात बघितलं का. जाऊ दे आपली स्पीड बोट. आता आमची बघा. आता आमचं कसं आहे हे नाद नाही करत आमचा. फोटो घ्यायचा आहे फोटो. तुम्ही पण जायचं होता ना कुठेतरी. तुम्ही जायचं होता ना कुठेतरी. मी वरती चाललो की आता जाऊ का. धन्यवाद मदत केल्याबद्दल डॉक्टर साहेब. धन्यवाद. तुम्ही पण काल रात्री मला लई साथ दिली. आपली ओळख झाली. आपली ओळख बी चांगली झाली बाबा. चल भेटू नंतर ना ना फुल वेळेस आले येतो. तापळा सोडून तुमचा गणेश भाऊ लाखेतनं निघलेला आहे महाबळेश्वरच्या दिशेनं. आणि ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्याने सायकल चालवायची लई मुश्किल असते. नको वाटते ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्याने सायकल चालवायला नको वाटतं. ओके रस्त्यामध्ये हॉटेल नाही जेवायला भूक लागलेलं आहे. लगभग तापोळ्यापासून लगभग 3-3.5 किलोमीटर पुढं आलो या. हॉटेल नाही काय नाही बघा. आय शपथ उंजी पडलंय. एवढं भयंकर ऊन आहे म्हणजे ही डांबरी का ना डांबरी रिफ्लेक्ट होती चेहऱ्यावर डायरेक्ट असं वाटायला लागलंय मला. आज कसा व्हिडिओ बनवणार इथनं पुढचा काहीच माहीत नाही. काहीच कॉन्सेप्ट नाही माझ्या डोक्यामध्ये सध्याला. डोकं पाक बधी राहून गेलं यार. अभी बहुत हुआ ठीक है. अभी इससे ज़्यादा मैं अभी बर्दाश्त नहीं कर सकता. तो अभी ना मैं कुछ करूँगा ठीक है. अभी बहुत हुआ भाई. अभी भूख लगी है तो इमरजेंसी खाना निकालना पड़ेगा. तो
डपली वाले डपली बजा मेरे घुंघरू बुलाते हैं आ मॅगी बनवतो तू खायला ये टेन्शन लय आलंय पण तरी पण हसायचा प्रयत्न करतोय भाऊ मी खरंच हसायचा प्रयत्न करतोय मी खरं हसत नाही मनापासून सांगतोय बरं का आता हा ये ओके भाऊ जिंदगी ना जिंदगी लय भाऊ परीक्षा घेणार तुमची एवढी परीक्षा घेणार ना भाऊ तुम्हाला अशी ना घुटणं टेकवायला म्हणा बरं का सांगतो टेकवायला म्हणा घुटणं पण तुम्हाला दांडमध्ये उभं राहायचं कसं दांडमध्ये मिठाशिवाय काम होत नाही सांगतो मिठाशिवाय कामच होत नाही आपलं मी म्हणतो आता थोडं कमी मीठ खावं कारण की डोकं कमी चालतंय माझं हा कचरा मला बांधून घेऊन जाऊ द्या हा कचरा घेऊन जाऊ द्या मला बॅगेत भरतो आधी भाऊ चमचा वगैरे काय नाही ठीक आहे ना तर ही आहे ना ही काटकी बघताय ना ही काटकी भाऊ तुळशीची काटकी भाऊ तुळशीची काटकी तर हलवतो या चला ऐसे कड़कती धूप में अपनी मैगी बन रही है ऐसे घाट में भाई आपली मॅगी तयार आहे असल्या कडक उन्हाळ्यामध्ये गरम गरम मॅगी वा वा हा म्हणजे असं म्हणू शकत नाही बा होईल लेटेस्ट झाली या माझ्या पशीला टाकण्यासाठी जी गोष्ट पाहिजे ती नाही माझ्यापाशी ठीक आहे ना तर ती गोष्ट नसल्यामुळे मॅगी आहे मापात आहे भाऊ म्हणजे एवढी पण बेकार नाही मापात आहे मॅगी मसाला थोडा पोटाला आधार देऊन या रस्त्याच्या भरोसे आम्ही पुढं चाललेलो आहे पुढं काहीतरी 4-5 किलोमीटर हॉटेल आहे तिथं आपल्या जेवणाचा व्यवस्था झालेली तर आम्ही तिथे निघालेलो या रस्ता चढ असतो सायकल पण रफ असतो कोण आहे काय माहिती फिरून आले भाऊ फिरून आलेले सनड आले भाऊ कोण आहे माहीत नाही बरं का जाम फिरून आली गाडी भाऊ काय चाललंय ठीक ठीक तुला बघून परत रिटर्न मारली गाडी होय का मुंबईला तुला आवाज देणार होतो पोर्तुगीजच्या सिद्धिविनायकला आम्ही मुंबईवर नाही हो का हा अरे यार तीच वाईफ बोली तर होय का? photo काढूया अरे वा Yes, केव्हा yes, निघाला होता photo केव्हा निघाला होता तिकडं आम्ही असं काल निघालो इथे चालले तापोळीला फॅमिली पिकनिक आहे होय का हा अरे यार मी त्याला तेच बोललो अरे हा गणे भाऊ आहे बोलते चला फिरत फोटो काढूया मी म्हणलं हारणं मारलं म्हणलं गेली म्हणलं गाडी थांबत नाही मग मी पण निघलो पुढं हा, नाही ते लेफ्टला लगेच गाडी येते ना हा, म्हणून हा, थांबलो. right, right, बरोबर. ये फोटो सा पानी पी ले हम भैया पानी पिलाएंगे ओके दिया असू द्या पानी का एक बूंदा भी के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी महत्वपूर्ण लगता है हमारे लिए अहो मेहनत बघा किती घेतो मेहनत बघा डोकं दुखायला लागले भावांनो आधी त्यात कॅमेरामधला व्हिडिओ घेतला आता त्यानंतर अर्धा व्हिडिओ राहिला ह्यातला घ्यायचा आहे मला आता ह्या ड्रोन कनेक्ट करतोय आपला जगभाव कनेक्ट करतोय आणि ह्यातला डाटा थोड्या हातमध्ये घ्यायचा आहे मला कारण की एक रील सोडायची ह्या डोंगरामधली तर एवढी जास्त मेहनत लागते बघा मला आणि डोकं दुखतं आहे आणि व्हिडिओ येणार त्यामुळं व्हिडिओ जायना तिकडं आता ह्या ठिकाणं 5G नेटवर्क आलं ह्या ठिकाणं लगभग 24 तासानंतर 5G नेटवर्क ह्या ठिकाणं आलं आहे मला कनेक्टिंग फोना कनेक्टर भाऊ पाणी आहे प्यायला काय राव पाणी तर दे राव प्यायला गरीबाला धन्यवाद भाऊ ठीक आहे काय ते एक टपरी इथं पाण्याची इथं घ्यायचं खाली मी त्यांना काय म्हणलं दादा म्हणलं सायकल येऊन लई तापवतोय म्हणलं एक पाणी घेऊन ये फक्त गरीब माझ्या बसलं पाणी संपलं पूर्ण हे का हाय का पूर्ण पाणी संपलं मी काय नाही म्हणलं इथं 1 किलोमीटरवर पाण्याची बाटली घेऊन ये म्हणलं पैसे देतो म्हणलं
भाऊ मला काय म्हटलं माहिती आहे का ती, हिथनं पुढे जाऊ म्हणला 4 ते 5 टन मारल्यानंतर तुम्हाला एक दुकान येईल, ते तर तुम्ही घ्या म्हणला. म्हणजे भाऊ मला एक गोष्ट कळत नाही भाऊ, माझ्या सगळं फोटो काढलं म्हणजे मी तरी पण म्हणलं बरं का घ्या फोटो म्हणलं काय अडचण नाही. ते म्हणलं नाही म्हणलं मी नाही आणू शकत म्हणलं, तुम्ही जाऊन तुमच्या तुम्ही प्या म्हणला. आणि मला फोटो मागेल तरी भाऊ मी फोटो दिला, पण राव पाणी दिलं नाही राव प्यायला राव. मला लई वाईट वाटलं भावानं. मागितलं काय फक्त पाण्याची एक बाटली, कारण की सायकलला जायला 2 तास लागतील ना मला, गाडीनं काय 5 मिनिटात घेऊन येतील ना. असं आहे रो, मदत करत जावं राव थोडी तरी. हो ह्याला म्हणायचं जबान दिली, भाऊ सहज मग अशी म्हणलं होतं बरं का पाण्याची बाटली घेऊन येणार. मी वाट बघत थांबलो भाऊ, वाट बघत थांबलो होतो. भाऊ आलंच. ह्याला म्हणते ती माणुसकी, ही माणुसकी आहे बघा का. धन्यवाद राव, धन्यवाद. ह्याला म्हणते ती माणुसकी, ह्याला म्हणते ती जीवन आहे बघा का. मेरी हालत देखो. डोकं दुखतंय लय. ऊन एकदम खतरनाक पडलं या. कुठं गेलं ऊन लगेच गायब झालं ऊन. आणि गरमी. पाणी दिलं त्या भावानं बाबा, बरं झालं. डोकं असं फन 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 करतंय माझं. म्हणतो एक तरी झाड दिसलं जांभळाचं, आत दिसले बघा बघा. धरणं ज्या चढानं भावानं मला थकवून दिलं ना, आज त्या चढाला मी टाटा गुड बाय माना निघालेलो आहे. कारण की हा लास्टचा पॉईंट आहे ह्या चढाचा. इथनं थोडं इथं वर गेलं ना, इथनं सरळ आहे, सरळ एकदम सरळ. आणि ती सरळ कुठपर्यंत आहे तर तेव्हा ती त्या गावापर्यंत, तिथं नंतर थोडा चढ आहे, नंतर खाली उतारा या भाऊ. तेव्हा ती 3 करोड रुपयाच्या का 300 करोड रुपयाचं काहीतरी तेव्हा तिथं हॉटेल तयार होते वर, एकदम वर आहे, एकदम टॉकवर आहे ती हाय हॉटेल तिथं. इकडल्या भागातली ही जांभळं छोटी पण लय गोड, आयुर्वेदिक औषध. हे बघा हो का. काल एका ठिकाणी थांबलो होतो आपण स्ट्रॉबेरी खायला, त्या ठिकाणी तिथं हॉटेलवर आलो सध्या. दादानं बनवलं आहे मस्त मध्ये एक ज्यूस, स्ट्रॉबेरीचा ओरिजिनल ज्यूस आहे बघतो एकदा. ही रस्ता आहे पुढं तांदलदी असं काहीतरी पुढं गाव आहे. आणि इथं वर साईडला एक रिझॉर्ट आहे भावनं, एक 5 स्टार रिझॉर्ट आहे. पण मी रिझॉर्टमध्ये नाही राहणार, मी राहणार आहे भावनं वर छतावरती. तेव्हा तिथं वर छतावर राहणार मी. ती मी टेंट पण नाही लावणार, जाऊन बोललं टेंट लावायची गरज नाही, मोकळ्या हवेत वर झोपायचं आहे. मोकळ्या हवेत आज हत्ती नाही, वाघ नाही, शिव नाही, आज काहीच येऊ शकत नाही आपल्याशी. त्यामुळे आज मोकळ्या हवेत झोपायचं आहे भाऊ आपल्याला. बऱ्याच दिवसात आज मोकळं, घाम बिम येणार नाही रात्रीच्याला बाबा. आज तरी थोडी बरी झोप लागेल. आता ते डोकं तर लई दुखतंय भयंकर माझं. जातो फ्रेश होतो, आंघोळ बिंघोळ करतो मस्त मध्ये. हे तर आता खाली जेवण करायचं आहे. हॅलो भाऊ, सकाळी 1 मिसळपाव खाल्ली आहे, सकाळी 1 मिसळपाव आणि दुपारी मॅग खाल्ली. अजून पोटात काय नाही माझ्या. आता जाऊन जेवण करणार नाही. चला बघू काय बनवलं जेवायला. बोलू काय मी आज ना, आज द्या वाटवलं स्वर्गातलं हे जेवण बघून खरं सांगायचं बोललं तर. कारण की ज्या वेळेस दिवसभर माणूस उपाशी असतं, त्यावेळेस संध्याकाळच्या त्याला त्याच्या आवडीचं जेवण भेटणं त्यापेक्षा जास्त खुशी कुठंच भेटत नसते. या तांदूळशाची भाजी केली मगाशी, मी सहज म्हणलो त्यांना तांदूळशाची भाजी लई चांगली लागते खायला. डायरेक्ट आणली, मला माहिती नाही, बनवली डायरेक्ट. गार्डनमध्ये होती तांदूळाची भाजी, म्हणून सर म्हणले पाहिजे तांदूळाची भाजी. ठीक आहे म्हणलं, म्हणून मगाशी गेले 5 मिनिटं. आवडेल तर वा चालेल. चला आपण बेसन पद्धतीने करतो. तुम्ही येऊन बसा ना नंतर ना. ओके ही बेसन आहे, बेसनाचा घास घेतो भाऊ एकदा. आणि मी भाकरी केलेली आहे, बेसन भाजी मी केली. बेसन भाजी दादाने केलेली आहे आणि याची चव मी सांगू शकत नाही. वसतिगृहामध्ये हॉस्टेलला असताना मी बनवायची. हां भाऊ तांदूळशाची भाजी या स्वर्गात आलं वाटते, स्वर्गात. एकदम आईच्या हातची चव. मिरचीचा टेस्ट आहे बघा. वा भाऊ बेसन जे झालं या
ती बघा तिकडे चंद्र आणि ही इथं आहे एक चंद्र. ही चंद्र झोपलाय आज उघड्यावर. लय भारी वाटतंय. आज किती दिवसात असं वर झोपले मोकळं. लय भारी वाटायला लागलंय. लय भारी वाटतंय राव, काय सांगायचंय. तर भाऊंनो, आजचा दिवस असा काहीतरी गेला. एक नवीन दिवस येतो, एक नवीन संघर्ष येतो. हालाकी आज दिवस माझा चांगला नाही गेला, तरी पण मी त्याला चांगला बनवण्याचा प्रयत्न केला. असू द्या, आजचं इथं झोप नाही. आता व्हिडिओ आज पण नाही टाकला, एडिटिंगच नाही करणं झालं. आता झोपतून पहाटे उठून एडिटिंग करतो. तर असा काहीतरी ब्लॉग होता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.